नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बिग अपडेट, आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्व बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी. दिवाळीत ग्राहकांना मिळणार स्वस्त कांदा. निर्यात टप्पमुळे राज्यात साठला कांदा. जानेवारीत दर वाढण्याची शक्यता. अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप हंगामातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी कांदा चाळीतील कांदा उपलब्ध होणार आहे. कांद्याची निर्यात टप्प झाल्याने कांद्याच्या चाळीमध्ये साठवण केलेला कांदा उपलब्ध होईल. यामुळे पुढील 2 महिने तर कांद्याचे भाव स्थिर राहतील. तसेच दिवाळीत नागरिकांना स्वस्त कांदा मिळू शकेल. राज्यात 120% जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव, पुणे जिल्ह्यातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली आहे. मात्र राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध असल्याने 20 ते 30 रुपये किलोने कांद्याची किरकोळ बाजार विक्री होत आहे. राज्यात लाखो टन कांदा चाळीत पडून असून तो कांदा ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अखेरपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात कांद्याचा दर वाढणार असल्याचा अंदाज कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. फेब्रुवारी महिन्यात रब्बी हंगामातील नवा कांदा बाजार उपलब्ध होणार आहे. त्या कांद्यास चांगला भाव मिळेल अशी अपेक्षाही कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सध्या सोलापूर जिल्ह्यातील राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा नागरिकांकडून होत होती. मात्र राज्यात मूलभूत कांदा उपलब्ध असल्याने सध्या कांद्याचे दर स्थिर आहेत. आवक कमी असूनही भाव मिळेना. श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार दिनांक 3 फक्त 46 ट्रक कांद्याची आवक झाली आहे. त्या कांद्याला सरासरी दर 1150 रुपये तर सर्वात कमी दर 100 रुपये मिळाले आहे. आवक कमी झाल्यानंतर भाव जास्त मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र बाजारात मूलभूत मुबलक कांदा असल्याने बाजार समितीमध्ये कमी भाव मिळत आहे. कांदा उत्पादनात प्रमुख जिल्हे नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, पुणे आणि सोलापूर जिल्हा कांदा उत्पादनात राज्यात अग्रेसर जिल्हे आहेत. तर सातारा, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यात मध्यम प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. आता पाहूया ताज्या कांद्याचे भाव. पुणे मोशी लोकल कांदा 866 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1500 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड 323 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2500 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा 14,631 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2225चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो वडूज लाल कांदा 50 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो हिंगणा लाल कांदा 1 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 408 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 3000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 4588 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो वडगाव पेठ लोकल कांदा 21 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2200 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा 15 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो मंगळवेढा लोकल कांदा 28 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1750चा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा 4 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2010चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो बारामती जवळची नंबर 1 जातीचा कांदा 676 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1751चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा 14300 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव वसंत उन्हाळी कांदा 12600 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1500 रुपयांचा दर मिळत आहे. तर मित्रांनो हे होते आजचे बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.